मग जर स्मशानभूमीतील यज्ञामध्ये आम्ही रॉकेल आणि टायरचा वापर करत असू तो यज्ञ पूर्णत्वाला जाईल का? हे सांगण्याचं जाणीवपूर्वक कारण यासाठी आहे की या देहाला जेव्हा अग्निडाग दिला जातो तेव्हा तो देह राहत नाही, तर त्याचा एका यज्ञात रूपांतर होत असतं आणि यज्ञ पूर्णत्वाला जाण्यासाठी महाराज तो शास्त्रसंमत व्हायला हवा। आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय शिवराय। म्हणून आमचा जो प्रपंच आहे तो आम्ही विसाव्याच्या ओट्यावर ठेवत असतो आणि परमार्थ जो आहे तो आपल्या सोबत पुढे नेत असतो। पण ही फक्त एक प्रक्रिया नाही, तर हिंदू धर्मशास्त्रा आधारे या मृत्यू लोकामध्ये या देहातील प्राण गेल्यानंतर ते पहिलं श्राद्ध त्या विसाव्याच्या ओट्यावर पूर्ण होत असतं, ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अमान्य श्राद्ध। आता अमान्य या शब्दाचा आपण व्याकरणमालेतून विग्रह केला। आम म्हणजे कच्च आणि अन्न म्हणजे धान्य, म्हणजे कच्च्या धान्या आधारे या मृत्यू लोकामध्ये या देहाचं जे पहिलं श्राद्ध पूर्ण होतं, जे विसाव्याच्या ओट्यावर होत असतं, ज्याला धर्मशास्त्र संमत शब्द आहे अमान्य श्राद्ध। मग तिथून आपण स्मशानभूमीत आल्यानंतर लक्षात घ्या महाराज, हे सांगण्याचं जाणीवपूर्वक कारण यासाठी आहे की या देहाला जेव्हा अग्निडाग दिला जातो तेव्हा तो देह राहत नाही, तर त्याचा एका यज्ञात रूपांतर होत असतं आणि यज्ञ पूर्णत्वाला जाण्यासाठी महाराज तो शास्त्रसंमत व्हायला हवा। म्हणून लक्षात घ्या, आजपासून एक सुरुवात या ठिकाणी झालीच पाहिजे। लक्षात घ्या, जर वडिलांचा देह असेल तर ज्या ठिकाणी काष्ट म्हणजे लाकडांचं रचन करायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे, आणि जर आईचा देह असेल तर ज्या ठिकाणी काष्ट म्हणजे लाकडांचं रचन करायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे। कारण स्वस्तिक काढल्याशिवाय हिंदू धर्मशास्त्र आम्हाला कोणत्याही यज्ञाला अनुमती देत नाही। म्हणून वडिलांचा देह असेल तर कुंकवाचं स्वस्तिक आणि आईचा देह असेल तर हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे। ते स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याकडे काष्ट म्हणजे लाकडांचं रचन केलं जातं आणि ते रचन झाल्यानंतर मुखात आपल्याकडे जल देण्याची प्रथा आहे, ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे जलतर्पण श्राद्ध किंवा उदक तर्पण श्राद्ध। आता त्या ठिकाणी हे जल मुखामध्ये अर्पण करत असताना पुन्हा माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, त्या ठिकाणी हंडा चालतो का? नाही। जल अर्पण करण्यासाठी हंडा चालतो का? नाही। कळशी चालते का? नाही। चमचा चालतो का? नाही। जगातली एकमेव अशी जागा दादा जिथं कोणत्याही प्रकारचा चमचा चालत समजलं त्याला समजलं। लक्षात घ्या, त्या ठिकाणी वापर कशाचा होतो? अंगठ्याचा। अंगठ्याचाच का? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील हस्तरेखाशास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि हस्तरेखाशास्त्रा आधारे खऱ्या अर्थानं हा अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये जो स्पेस आहे, जी जागा आहे, ही आम्हाला पितृस्थानाची जागा सांगण्यात आलेली आहे। म्हणून तर खऱ्या अर्थानं बँकेचं पासबुक असू द्या, एखाद्याला आधार देणं असू द्या, सोसायटीचं इलेक्शन असू द्या, हक्कसोडचा कागद असू द्या, कशाचा वापर आहे? कशाचा वापर आहे? अंगठ्याचा। तसंही प्रत्येक बोटाचा शास्त्र आहे महाराज। या बोटाचा वापर कुठं होतो? दूरची व्यक्ती दर्शवण्यासाठी आपण या बोटाचा वापर करतो। आता या सगळ्या बोटांमध्ये पाहिलं तर बाबा हे सगळ्यात मोठं बोट आहे आणि आपल्या आजूबाजूला जर आपण बारकाईनं पाहिलं तर मोठी लोक नेहमी घासली जातात, हेही दात घासायला उपयोगी पडत होतं। कोलगेट ब्रश आल्यावर त्यानं राजीनामा दिला। या बोटाला अनामिका असं म्हणतात। अनामिका या शब्दाचा मराठी भाषेतून आपण जर अर्थ पाहिला तर अनामिका म्हणजे ज्याला कुठलंही नाव नाही, याचा वापर कुठं होतो? गंध लावण्यासाठी। कारण कितीही प्रयत्न करा महाराज, या बोटाचा दुसरीकडे कुठं वापर होईल का? याचा वापर कुठंच होऊ शकत नाही। म्हणून याचा वापर शेवटी कुठे? गंध लावण्यासाठी। कारण पूर्वंपार काळापासून एक पद्धत आपल्याकडे चालत आली आहे दादा, जी नोट कुठंच चालत नाही, ते एक तर मंदिराच्या दानपेटीत नाही तर महाराजांच्या पाकिटात चालते। राहिली शेवटी करंगळी। करंगळीचा वापर कुठं होतो? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील विवाह संस्कार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि विवाह संस्कारामध्ये आपल्याकडे जी सप्तपदी होते, ही सप्तपदी घेत असताना महाराज महिला मंडळ हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? सप्तपदी झालेली आहे, हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? करंगळी म्हणजे 7 जन्माचं परक नातं जोडते, तिला करंगळी असं म्हणतात। आणि 7 जन्माचं रक्ताचं नातं जल देऊन स्मशानामध्ये तोडतो, त्याला अंगठा असं म्हणतात। त्यानंतर हा विषय तसा फार मोठा आहे, पण आज आपल्याला वर्षश्राद्ध विधी समजून घ्यायचा आहे, कारण याच्या अंतर्गत ज्या भूमिका येतात त्या दशकरी कीर्तन मध्ये किंवा 13वीच्या कीर्तनामध्ये सांगण्यात युक्त आहेत। आज आपल्याला वर्षश्राद्ध विधी समजून घ्यायचा आहे, म्हणून लक्षात घ्या महाराज,
त्यानंतर ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातामध्ये 1.5 फुटांच्या 7 प्रकारच्या समिधा दिल्या जातात, ज्यामध्ये प्रामुख्यानं वड, पिंपळ, रुई, आंबा, बेल, पिलावण अशा किती प्रकारच्या समिधा आहेत? 7 प्रकारच्या समिधा खऱ्या अर्थानं ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातात दिल्या जातात आणि 7 प्रदक्षिणा पूर्ण करताना हे 1.5 फुटांचे काष्ट म्हणजे समिधा त्या चितेवर अर्पण केल्या करतात ना. इकडं आहे पद्धत की नाही? नाही. पण लक्षात ठेवा, आजपासून यज्ञात आपण ज्या 7 आहुती देतो 1.5 फुटांचं, खऱ्या अर्थानं त्यातलं एक तरी खरे समिधा आपल्याजवळ त्या ठिकाणी पाहिजे. ती ज्येष्ठ किंवा कनिष्ठ पुत्राच्या हातात दिल्यानंतर त्या 7 खऱ्या अर्थानं समिधा त्या चितेवर अर्पण केल्या जातात. आता पुन्हा प्रश्न असा आहे, त्यामध्ये ज्या समिधा आहेत वड, पिंपळ, रुई, आंबा, बेल हे आपण आपल्या घरात वापरतो का हो? आपल्या चुलीसाठी वापरतो का हो? सतत थंडी आहे म्हणून शेकायला वापरतो का हो? याचा वापर प्रामुख्यानं कुठं केला जातो? होम म्हणजे यज्ञात केला जातो. मग होम किंवा यज्ञात वापरली जाणारी समिधा इथं स्मशानभूमीत वापरण्याचं काही कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे याचं उत्तर आम्हाला गरुड पुराणात दिलंय. देहम दहती यज्ञम फलती. म्हणजे हा देह जळत असताना तो देह राहत नाही, त्याचं एका यज्ञात रूपांतर होतं आणि तो यज्ञ पूर्णत्वाला जाण्यासाठी खऱ्या अर्थाने या समिधा त्या चितेवरती म्हणजे त्या यज्ञामध्ये अर्पण केल्या पाहिजेत. मग त्या अर्पण केल्यानंतर आता पुन्हा माझा प्रश्न आहे, तुमच्यापैकी कुणी आजपर्यंत, मग तो वास्तुशांतीचा असू द्या, कळसरोहणाचा असू द्या, कोणत्याही यज्ञामध्ये रॉकेल आणि टायरचा वापर होताना पाहिलंय का? नाही. मग जर स्मशानभूमीतील यज्ञामध्ये आम्ही रॉकेल आणि टायरचा वापर करत असू तो यज्ञ पूर्णत्वाला जाईल का? म्हणून आजपासून आपल्या चांदोरी गावामध्ये खऱ्या अर्थाने रॉकेल आणि टायरचा वापर हा पूर्णतः बंद झाला पाहिजे. आता काही मंडळी असंही म्हणतील, महाराज थंडीचे दिवस आहे म्हणून बरं आहे, पण पावसाळा असेल तर, सरपण ओलं असेल तर, यालाही उत्तर आमच्या धर्मशास्त्रानं दिलंय. लक्षात ठेवा, आजपासून सरपण कितीही ओलं असू द्या, पण धर्मशास्त्र असं सांगतं की 10 किलो भीमसेनी कापूर, भीमसेनी कापूर माहिती आहे ना, 10 किलो भीमसेनी कापूर, खऱ्या अर्थानं 10 किलो गावरान गाईचं तूप नाही मिळालं तरी चालेल. कारण सध्या त्या काळात जे यज्ञ व्हायचे त्या यज्ञामध्ये हातीच्या सोंडीने सोंडे एवढं तूप, आणि आता चमचा सुद्धा पुढून मागून सपाट आहे, त्यामुळं तुपाकडे जायचं नाही, पण दारडाही चालेल. त्यानंतर 40 किलो जाड मोठं मीठ, आणि त्यानंतर गोवऱ्या जर असतील तर सरपण कितीही ओला असेल अग्नी प्रज्वलित झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आजपासून रॉकेल आणि टायरचा वापर पूर्णतः बंद झाला. हीच ग्रामस्थांतर्फे बाबांना आजची खरी पहिली श्रद्धांजली असेल. विठ्ठल. लक्षात घ्या महाराज, त्यानंतर आपण घरी आल्यानंतर दिवा लावला जातो. आता दिवा लावल्यानंतर आपण खऱ्या अर्थानं आपल्याकडं त्याला मला वाटतं कडूघास काढणे असं म्हटलं जातं, ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अन्न वैन श्राद्ध. अन्न वैन श्राद्ध झालं की दुसऱ्या दिवशी येतं, त्याला म्हणतात ब्रह्मवैन श्राद्ध. तिसऱ्या दिवशी आपण ज्या हस्ती जमा करतो त्याला शास्त्र आधारित शास्त्रसंमत शब्द आहे हस्तसंचयीन श्राद्ध. त्यानंतर आपण त्र्यंबकेश्वरला जाऊन करतो ते केशार्पण श्राद्ध. त्यानंतर येतं ते नाभीपूर्वक श्राद्ध. त्यानंतर येतं ते प्रेमपूर्वक श्राद्ध. त्यानंतर येतं ते हृदयपूर्वक श्राद्ध. आणि मग दशक्रियेच्या दिवशी येतं त्याला म्हणतात दशपिंड श्राद्ध. आता हे 10 आणि आधीचे 2 किती झाले? 12. त्यानंतर येतं ते 13वीचं श्राद्ध. 13वीचं श्राद्ध झालं की दर महिन्याला येतं ते मासिक श्राद्ध. याही मासिक श्राद्धामध्ये मध्य श्राद्ध काही जण करतात, म्हणजे 5.5 महिन्याचा विधी केला जातो. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं 11 महिने मासिक श्राद्ध केल्यानंतर खऱ्या अर्थानं 16व्या क्रमांकाला येतं ते म्हणजे आजचं प्रथम वर्ष. विठ्ठल. मग लक्षात घ्या महाराज, आज फक्त 3 गोष्टींवरती बोलणार आहे. जाणीवपूर्वक ह्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग एकूण खऱ्या अर्थानं श्राद्ध आम्हाला धर्मशास्त्रानं किती सांगितली? म्हणजे अर्धा तास वाया गेला. 16. मग ही 16 श्राद्ध